एनर्जी स्पोर्ट्स पाली विपक्ष CI11 सहकार नगर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. या ऐकूया एक गोड आवाज तुषार दुबा यांच्याकडे बोलूया. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. डावूया DJ तांडेल तांडेल. हॅलो हॅलो. धन्यवाद DJ तांडेलचं कौतुक करावं तेवढं थोडं. या थंडीमध्ये आवाज जो आमचा सर्वांपर्यंत पोहोचतोय ते आमचे DJ तांडेल, आमचे KTC लाईव्ह ची टीम, सर्व कॅमेरामॅन, समालोचन कक्ष, आमचे SDC पॅनल, जे पंच या पंचांचं काम करतात त्या सर्वांचं मनापासून आभार. बोलतोय या रात्रीमध्ये आपण जी मॅच सुरू होते जी मॅचला ऑन करतोय जिया त्रिशा SD स्पोर्ट्स पाली. हॅलो गौरवजी. धाबा संख्या आहे ती 4. यावेळेस मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. हॅलो. धाबा संख्या आहे ती 5. बोलूया मॅचकडे. गोलंदाजी मार्गवरती सूरज घुले आलेत. षटक पहिलं प्रथमेश डेबू अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. यावेळीचा चेंडू हुक केलाय. बराच काल हवेमध्ये आहे. शतक पोहोचणार का? मिडॉनला एक जबरदस्त हिट येतोय. चौकार. सुरुवात चांगली केली आहे. धावा झाला टोटल 9 चा चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा आहेत. आपण पाहू शकता खऱ्या अर्थानं प्रथमेशच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. डेबून एक चौकार केसलाय. संघ पोहोचलाय बिनबाद 9 धावा. सुरुवात चांगली करतोय जिया त्रिशा SD स्पोर्ट्स पाली संघ जो गोलंदाजी करतोय. सूरज घुले आपल्या अस्तित्वाची लढाई करतोय. गावासाठी आपला संघर्ष सुरू आहे. आपल्या गावाची प्रतिष्ठा त्या खेळाच्या मैदानाच्या आतमध्ये ती खऱ्या अर्थानं कसरत करतोय. धावा रोखण्याचा प्रयत्न सूरज घुलेचा सुरू आहे. जो आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत फेस केलेत आणि 9 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. पहिलं षटक आहे. सुरुवात चांगली करतोय तो CI11 सहकार नगर खोपोली. खोपोली संघ अर्थात CI11 खोपोली सहकार नगर.
यावेळेस लोअर फुल टॉस पंच निर्णय देत आहेत. या चेंडूवरती येतो एक दमदार स्ट्रोक्स षटकार. प्रवीण शेठ गोविंद बैलवारे आणि खऱ्या अर्थाने या नेतृत्वानं हाक घातली आणि समस्त सर्व सावरकर एकत्र आले आणि देखणं स्वप्न पाहिलं आणि खऱ्या अर्थानं या चेंडूवरती आलाय एक देखना फटका एक दमदार स्ट्रोक्स चौकार. डीजे पहिल्या 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तब्बल धावा आल्या त्या 19. प्रथमेश आणि डेबू सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ करते. स्वतःला सिद्ध करत असताना आतापर्यंत डेबूने 2 चौकार 1 षटकार वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळतोय आणि प्रथमेश जो वैयक्तिक 5 धावसंख्येवरती 3 चेंडूचा सामना केलाय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गवरती आला अक्षय जोशी. समोर मात्र प्रथमेश आहे. यावेळेसचा हा चेंडू कट केलाय. सन्मानजनक पूर्वक फटक्याची निवड केली. फक्त सन्मान दिला गेला. एक सिंगल मिळाली. संघ पोहोचेल पुढे 20 धावांवरती. सत्र पहिलं आहे जिथे टॉस जिंकला जिया त्रिशा एसडी स्पोर्ट्स पालीने आणि निवडलं प्रथम क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजावरती विश्वास दाखवला गेला. स्वतःला आता सावरायचे. या पहिल्या सत्रामध्ये जितक्या कमी धावा रोखल्या जाऊ शकतील हा प्रयत्न आता राहील त्यांचा. वीस धावा आहेत. अक्षय जोशीला पाहू शकाल. पुनश्च आपला गोलंदाज बाजी मार्गवरती. यावेळेस उडवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचणार का? मिडॉनच्या डोक्यावरून येतोय. हा प्रथमेशच्या बॅट मधून निघाला हा षटकार. डीजे तांडेल. कडे स्ट्रोक्स लगावतोय आणि सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती चांगल्या प्रकारे खेळ करतायत. ते प्रथमेश आणि डेबू. चांगली साथ मिळते ती डेबूला प्रथमेशची. यावेळेस खोदून काढल्या अक्षरशः अगदी ब्रह्मास्त्र वापरलं होतं. यारकरचा हा चेंडू होता. पुरेपूर फटक्या खेचायचा होता. अक्षरशः खोदून काढल्या या चेंडूवरती. धावा इथून पूर्ण झाल्या 2. या 2 धावसंख्येने पुढे पोहोचलाय CI11 सहकार नगर 28 या धावसंख्येवरती. 28 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 अक्षय जोशीचं जे मात्र आपण पाहू शकाल. डेबू आणि प्रथमेश हाताळतोय. सुरुवात चांगली केली आहे. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबलचा प्रयत्न सुरू आहे. एखाद्या खराब चेंडूवरती मोठा फटका घ्यायचा प्रयत्न देखील सातत्याने केला जातोय. तो CI11 सहकार नगरचे हे दोन फलंदाज. यावेळेस अक्षयचा चेंडू पुढे सरसावलेत. बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोचणार का? यस. इथून धक्का लागलाय तो CI11 सहकार नगर संघाला. फलंदाज बाद होईल देबू. यस. डीजे तांडेल.
विनीत विनीत सकपाळ जो क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये सलामीला ओपन करण्यासाठी आला होता. तो वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती खेळतोय. एक निर्धाव चेंडू खेळला परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही मात्र क्रीजवरती आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश आहे. विनीत सकपाळ हा स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल. जबाबदारी असेल कारण डेबूने काम करून दिलं. सुरुवात चांगली करून दिली होती परंतु अंतिम मोमेंटला ती विकेट आली आणि अक्षय जोशीने ती विकेट घेतली आहे. 28 धावा आहेत. अक्षय जोशीचं षटक आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डिफॅक्टर आता असती मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करतोय. तो अशी डोकेदुखी या खेळाडूंना आपल्याला जाणवते. धावी तिथे घेतली जाईल. एक सिंगल. एका सिंगलच्या साहाय्यानं 29 धावा 29 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरं अक्षय जोशीचं जी आत्तापर्यंत आपण पाहताय. एक सिंगल एक षटकार देखील पाहिला. 2 सिंगल पाहिल्या. एक विकेट देखील या षटकामध्ये आला. देवू या षटकामध्ये बाद झालेला आपण पाहिलं खऱ्या अर्थानं. 29 धावा आहेत. शेवटचा चेंडू कदाचित शिल्लक. यावेळेस हुक केलाय मिडॉनला. फलंदाज बाज. अजून एक धक्का. दुसरा फलंदाज सिया 11 सहकार नगर संघाचा प्रथमेश. बॅक टू डगआउट्स. यस डीजे तांडेल. विश्लेषण ऐकणार आहोत परंतु ऐकूया एक आवाज. वळूया तुषारची दुमासांकडे. गोलंदाजी मार्कवरती आहे विनीत जोशी. धन्यवाद सर. अतिशय सुंदर चेंडू मात्र यावेळेस फेकला गेलाय गोलंदाजच्या माध्यमातून आणि त्यावरती टिपलाय झेल. फलंदाज मात्र इथे बाद होतोय तो CA 11 सहकार नगर संघाचा. धावफलकावरती धावांचा विचार केला तर देवेंद्र छत्री या फलंदाजानं जबरदस्त फलंदाजी केली आणि त्यानंतर आपण पाहिलं ते प्रथमेश विचारायला बाद झाल्यानंतर आता टीम थोडी अडचणी येते. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 3 बाद 29 अशी परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळते. वातावरणामध्ये फेरबदल झालाय पण खेळामध्ये फेरबदल पाहायला मिळत नाहीये. त्याच ताकदीनं फलंदाजी मैदानामध्ये होतीये जिथे खेळामध्ये आपण पाहतोय चेंडू कधी कधी अदृश्य होतो पण सातत्यानं फलंदाज मात्र या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे मारण्यामध्ये सक्षम ठरतोय. पण इथे आता गोलंदाज बाजी मारतोय गोलंदाज विनीत जोशी ज्यानं पहिल्याच चेंडूवरती घेतली विकेट. आता स्ट्राईक एंडवरती आलेला नवका फलंदाज प्रतीक विचारेला आपण पाहतोय. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून याची ओळख आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका दुधारी तलवारच्या यावेळेस चेंडू गेला सीमारेषा आर पार. धावा मिळतील 6 आल्यात. बिग हिट बिग षटकार. हार्दिक असं स्वागत करूया. जबरदस्त रिव्हर्स स्वीपचा प्रहार पाहिलाय आपण. अतिशय देखणा सुंदर आणि सातत्याने रिप्लायच्या माध्यमातून आपण पाहू शकतो असा भेदक फटका पाहायला मिळाला. षटकार. गोविंद शेठ बैलमारे आणि आदरणीय प्रवीण शेठ बैलमारे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख आहे. आमचे सुमितजी बैलमारे यांचं मंचावरती आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जबरदस्त टायमिंग.
रिव्हर्सिपच्या प्रहारानंतर हा A1 क्वालिटीचा बिग 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 सुमित बैलमार यांचं स्वागत करणारा बिग षटकार षटकार टू बॅक दोन मोठे फटके आले. धावफलकाला आकार वाढवला गेला. 41 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. काय जबरदस्त विस्फोटक फलंदाजी होतीये. पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा प्रयत्न केला. अशा वेळी आता मात्र चेंडू निर्धाव जातोय यष्टांच्या मागे. यष्टरक्षक चांगली कामगिरी करताना जबरदस्त गोलंदाजी देखील होते. चांगलं कमबॅक मी तर म्हणेल गोलंदाजानं देखील केलंय. सुमित बैलमारे साहेब मात्र या मॅचचा आनंद घेतात आणि गोलंदाजी मार्गवरती विनीत जोशी कमबॅक करताना यावेळेस सुरेख चेंडू ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं मात्र या चेंडूला टाकलं जात आहे आणि या चेंडूवरती आपण पाहतोय तो मात्र निर्धाव पद्धतीचा खेळ. पुन्हा एकदा खडे खडे स्ट्रोक. टायमिंग प्रॉपर. चेंडू गेला सीमा रेखा पार. स्कोर कार्ड वरती लागल्या 47. निश्चितच आपण बघतोय खूप जास्त दब आणि धुकं पडलेल्या मैदानावरती आणि याहून ही खेळपट्टी धावांचा रतीप वाढवते, धावांचा आलेख वाढवते आणि त्याच्यापेक्षा सुंदर छायाचित्रीकरण पाहायला मिळते ते KTC लाईव्ह या वाहिनीद्वारे. घर बसलेले प्रेक्षक अजूनही जोडले गेलेत आणि बरेचशा प्रेक्षकांचे कमेंट देखील येत आहेत. काय क्लॅरिटी आहे, काय क्वालिटी आहे आणि या कामाला अक्षरशः आपण बघतोय मेसेजच्या द्वारे दाद दिली जातीये, साथ दिली जातीये आणि हीच मात्र या KTC लाईव्हची मी तर म्हणेल पोचपावती आहे. इथे मात्र जबरदस्त टायमिंग साधतोय प्रतीक विचारे जो विचार करून आलाय, ज्याच्या मनगडातला जोर त्यानं आतापर्यंत दाखवलाय. त्यानं 3 षटकार ठोकलेत आणि 5 चेंडूचा सामोरे तो गेलाय. लास्ट शेवटचं षटक आहे, तोडफोड मार धाडवलंय षटक. या KTC लाईव्हला स्पॉन्सर्ड केले आमचे ओनर अजिंक्य पवार. त्यांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक आभार. अजिंक्य पवार ओनर आहेत KTC लाईव्ह ही वाहिनी आपण बघतोय, पण अजिंक्य पाडगे यांनी मात्र या स्पर्धेकरता या वाहिनीला इथे संधी निर्माण करून दिले. तर आपण अजिंक्य पाडगे यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. स्लॉगवरचं षटक, अंतिम षटक. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अनुराग मुसळे. स्ट्राईक एंड वरती पियुष वाघ. इथे मात्र पंच देखील संभ्रमात पडलेत, पण पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा. बाळा साळुंके सर अचूक निर्णयासाठी ओळखले जातात आणि इथे निर्णय घेतलाय सुमितजी बैलमारे साहेबांनी. शेवटच्या दिवशी प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉचा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून इथे राबवण्यात येणार आहे. एक चांगलं पारितोषिक ते मात्र प्रेक्षकांसाठी इथे उपलब्ध करतायत आणि शेवटच्या दिवशी या मैदानावरती गर्दी आणि गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. 3 पारितोषिकं असतील. 3 प्रेक्षक लकी ठरतील शेवटच्या रात्रीमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून. पियुषनं मात्र या चेंडूला मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. टायमिंग मात्र पुरेसा झाला नाहीये. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ. प्रतीक विचारायला स्ट्राईक यावेळेस मिळतीये आणि एका धावेनं टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 49. 49. धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. वातावरणामध्ये सातत्यानं बदल 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 होताना आपल्याला पाहायला मिळाले, पण याआधीच्या मॅच मध्ये देखील धावा फलंदाज करताना आपण पाहिले आणि या मॅच मध्ये देखील धावा आतापर्यंतची परिस्थिती सांगतीये की फलंदाजाच्या बाजूने खेळपट्टी बोलतीये. पण येणाऱ्या काही चेंडूमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा हवी होणार का
याच्यावरती पडलेला हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर शोधतोय तो म्हणजे अनुराग. चला पंच मॅचला सुरुवात करा. वेळ खूप कमी आहे आणि वातावरणामध्ये सातत्यानं बिघाड होतोय. प्रतीकनं जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला पण झटका क्रमांक 4 सिया 11 सहकार नगर संघाला पाहायला मिळतोय. प्रतीक विचारे बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅटर जाईल लगेच मैदानामध्ये पण त्याच्या आधी ऐकू एक सुमधुर संगीत. अनुराग की ऋतिक. सहकार नगर की पाली. ऋतिकनं मात्र या चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला. इथे फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. अंतिम क्षणाला चेंडूनं सीमारेषा गाठली आहे. ऋतिकच्या बॅटमधनं आलाय नेत्रदीपक. 4 धावांसाठी चौकार चौकार चौकार. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुमितजी बैलमारे साहेबांकडनं प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ हा कार्यक्रम इकडे राबवण्यात येणार आहे. 3 लकी प्रेक्षक ठरतील त्या पारितोषिकांची मानकरी. वाईट चेंडूचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती वाढ होईल. टोटल 54. 54 धावांची नोंद अद्याप स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये टीम सहकार नगर सिया 11 खोपोली संघाकडनं. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू मिड विकेट मध्ये पाहायला मिळतो. 1 बाउन्स. चेंडू आर पार. चौकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये होतीये. तो आला त्यानं पाहिलं आणि खऱ्या अर्थानं त्याने आता मन जिंकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आपण 2 चौकार पाहिले. ऋतिक बुरुमकर या मॅच मध्ये महत्वाचा दुवा म्हणून आपल्याला सहकार नगरची संघाची बाजू सिद्ध करताना पाहायला मिळतोय. पण इथे आता थोडस दडपण वाढलंय ते गोलंदाज अनुराग या गोलंदाजावरती. अनुराग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा जोरदार फटका. यावेळेस लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू गोळीच्या वेगानं टांगा पलटी घोडे फरार. चौकार.
निखिल बैलमारे यांना विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते केतन पाटील यांचं स्वागत करावं. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, नजर हट्टी, दुर्घटना घटी, वाईट प्लस परिस्थिती वाईट. 4 धावा आल्यात. एसडी पाली संघ अडचणी. ठोक डीजे. सन्माननीय सुमितजी बैलमारे साहेबांचं देखील स्वागत होत आहे. त्यांचंच व्यासपीठ आहे आणि घरच्या व्यासपीठावरती आता त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि हे स्वागत करतील अजयजी बारड साहेब. अजय बारड साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत होत आहे, ज्यांच्या माध्यमातून शेवटच्या रात्री लकी ड्रॉचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सुमितजी बैलमारे एक दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि खरंच त्यांना प्रेक्षकांची जाण आहे. त्यांना माहिती आहे इथे आलेला प्रत्येक खेळाडू काहीतरी घेऊन जाणार आहे, त्यामुळे प्रेक्षक येतील, त्यांना काहीतरी दिलं पाहिजे आणि ते देताना आता ते शेवटच्या रात्रीमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून 3 लकी प्रेक्षकांना पारितोषिक देणार आहेत. पुन्हा एकदा स्वेर चेंडूचा इशारा, हे दडपण आहे आणि आता ते वाढलंय. CI11 सहकार नगर संघानं दडपण वाढवलंय, ते मात्र एसडी पाली संघावरती. पण इथे सिंगल पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ऋतिकला आता परतावा लागणार. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अर्थातच CI11 सहकार नगर संघानं पहिल्या 4 षटकामध्ये धावा केल्या, त्या टोटल 69. अर्थातच महत्वाचे 5 गडी मात्र बाद झाले होते. पण आता नेक्स्ट इनिंग मध्ये पुन्हा एकदा 70चं टार्गेट घेऊन एसडी पाली संघाला मैदानामध्ये उतरावं लागणार. दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये देखील 70 टार्गेट होतं, या मॅच मध्ये देखील 70चं टार्गेट आहे. पण आता हे टार्गेट चेस केलं जाणार का? इथे मात्र पुन्हा एकदा संघर्षाची लढाई लढली जाणार का? पण या दरम्यान पुन्हा एकदा आपण बघतोय रामदासजी पवार साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. काय घडतंय, काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत आणि त्यानंतर मायक्रोफोनवरती असतील अभि पाटील सर. आपण पाहताय तर बोलतोय माझ्या काही 24 चेंडू 70 धावा संख्येची गरज. एका बाजूला जिया त्रिशन एनडी स्पोर्ट्स पाली, CI11 सहकार नगर, अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये सर्वांचं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. ड्यू फॅक्टरमध्ये आपण बघतोय KTC लाईव्ह, जे आमचे कॅमेरामॅन आहेत आर्यन दुले, जे त्यांचा चेहरा देखील तिथे दिसत नाहीये, परंतु इतक्या त्या धुक्यामध्ये प्रत्येक चेंडूचं टिप्पणी करायचं काम किंवा प्रत्येक क्षणचित्र करण्याचं काम हे अनिकेत गुलेच्या माध्यमातून सुरू आहे. या स्पर्धेला 4 नावाचं काम हा कॅमेरामॅन करतोय आणि
जिने इथे येणं शक्य नाही ते आपल्या स्मार्ट टी व्हीवरती ही स्पर्धा लाईव्ह बघतायत. इतकी चांगली ही स्पर्धा 8 ते 9 टॉवर्स, एक दुधाई रोशनी फ्रंट टॉवर्स तुम्ही पाहताय. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या निमित्तानं सर्वांचं मनापासून स्वागत. 24 चेंडू 70 धावा संख्येची गरज. आर्यन गुले जो कॅमेरामॅनचं काम करतोय, कौतुक करावं लागेल. 24 चेंडू 70 धावा संख्येची गरज. बोलूया मॅचकडे. मॅचला होईल ऑन. जिथे या धावा बनवल्या जातील का. जिया त्रिशा एसजी स्पोर्ट्स पाली, विपक्ष सिया 11 सहकार नगर. सलामीची जोडी. बघा सागरजी गोसालकर या स्पर्धेला येणे शक्य नाही. आपल्या लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतायत. सुजित मिसाल आणि अक्षय जोशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपन करण्यासाठी, आपल्या संघाची बाजू मारण्यासाठी, आपल्या गावाच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी ही दोनही फलंदाज या खेळपट्टीवरती पाहताय. गोलंदाज डेबू पहिला चेंडू मात्र फेस करेल. षटक पहिलं T1चं मॅडरेली पॉवर प्लेचे पहिले षटक. दोन खेळाडूसाठी सकटच्या बाहेर पूर्णपणे एक मोठे फटके खेळायची संधी इथे आता असेल सुजित मिसाल आणि अक्षय जोशीला. वळूया मॅचकडे. गोलंदाज डेबू तयार. पहिला चेंडू यावेळेस भरपूर चांगला फटका मिड विकेटला. एक दमदार स्ट्रोक्स येतोय. फटका चांगला आहे, येतो एक दमदार स्ट्रोक. षटकार. विरोधात केलेला आक्रमण मिड विकेटला क्लिअर होला आणि षटकार पाहिला जो फलंदाज सुजित मिसालच्या बॅटमधला. एक दमदार स्ट्रोक्स होता. अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा फटका. आपल्या इनिंगला सुरुवात केली आपल्या संघाची बाजू मांडत असताना. स्वतःला सिद्ध केलं त्या फटक्यानं. 6 धावा आल्या त्या टोटल स्कोर बोर्डवरती. पहिला चेंडू होता, इरादे स्पष्ट केले होते. देबूच्या विरोधात केलेलं आक्रमण आपण करताना पाहिलं. पहिलं षटक आहे, पहिला चेंडू पाहिला, 6 धावा आला. यावेळेसचा दुसरा चेंडू समोर पुनश्च आहे. सुजित मिसाळ यावेळेस अजून एक येतोय. फटका फसला आहे कारण उंची जास्त होती, लांबी फार कमी होती. चेंडू मैदानाच्या आतमध्ये मिडॉनला क्लिअर केल्यानंतर इथे फटका फसलाय. पहिला धक्का बसलाय जिया त्रिशा एसजी स्पोर्ट्स पालीला. फलंदाज सुजित मिसाल. बॅक टू द डगआउट्स. यस डीजे. बघा सागरजी गोसाळकर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत घरी बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं इकडे मनापासून आम्ही स्वागत करतो. या मॅचला आता जसं बघायला गेलं तर आता पहिला हादरा दिला गेला. पहिला फलंदाज सुजित मिसाल ज्याच्यावरती विश्वास होता, ज्याची खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर एक षटकार खेचला होता. सुरुवात चांगली करायचा प्रयत्न तिथे मात्र जरूर झाला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती आपली विकेट गमावली आहे. एक पहिला धक्का बसला. पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर सुजित मिसाल. बॅक टू द डगआउट्स. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल सिद्धेश दंत. तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. जबाबदारी असेल या सिच्युएशनला आता 70 धावा बनवायचे आहेत. यावेळेस मात्र हवेमध्ये आहे चेंडू. अजून एक धक्का बसतोय जिया त्रिशा एसजी स्पोर्ट्स पाली संघाला. दुसरा धक्का मिळतोय. सिद्धेश दंत बॅक टू द डगआउट्स. यस डीजे तांडेल. हळूहळू जाणवते तसं तुमचा डीजे देखील थोडासा थंडावलाय. डीजे तांडेल चांगलं काम करतायत. धावा संख्या आहे टोटल 6 धावा आहेत. डेबूचं षटक आपण खऱ्या अर्थानं पाहिलं जे 2 विकेट्स आत्तापर्यंत आले. सुजित मिसाल या मैदानाच्या बाहेर आला. त्यानंतर सिद्धेश दंतला पाहिलं
तो देखील माघारी परतलाय. 70 धावसंख्या उभी करायची, 70 धावसंख्येपर्यंत पोचायचंय. ही सुरुवात कशी करणार, कारण जी सुरुवात पहिल्या सत्रामध्ये केली ती CI11 सहकार नगरने. 69 धावा तब्बल बनवल्या गेला. 70 धावसंख्येचं लक्ष या द्वितीय सत्रामध्ये उभं करायचंय. डेबूला पाहता आपण, जो आत्तापर्यंत मोठा फटका खेचण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवला होता, परंतु या चेंडूवरती काय घडलं. चेंडू होतोय मिडॉनच्या डोक्यावरून, पंचांचा निर्बळ येतोय. या चेंडूवरती आला षटकार. 6 धावा मिळतील. यस डीजे. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकारांच्या सहाय्यानं 12 धावसंख्येवरती पोहोचलाय. देबूचा यावेळेसचा पुढचा चेंडू विनीत जोशीला आपण करताना पाहू शकाल. यावेळेस धरून होता, पुरेपूर फटक्याला पूर्णपणे खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याआधी चेंडू सीमारेषा क्रॉस करतोय. 1 बाउन्स जातोय हा दणदण चौकार. त्यांच्या कारकिर्दीमध्ये आदरणीय प्रवीण शेठ गोविंद बैलमारे साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेले कामं आज खऱ्यानं त्या नेतृत्वाला आज कोण विसरणार, कारण असंख्य तरुण त्यांच्या बरोबरीने आज खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. अजूनही धक्का लागला. SD स्पोर्ट्स पाहिजे सांगा. यस डीजे. आणि या सर्वांचं काही ते देणं लागतं, म्हणून साहेबांनी केलेली विकास कामं आणि खऱ्या अर्थानं असंख्य तरुणांना दिलेला रोजगार, या पलीकडे काय हवंय. दादांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व हे फार मोठे आहे मित्रांनो. त्रिवेणी संगम असणारं हे नेतृत्व आहे, ज्याच्यावरती हे गीत आपण ऐकलं. पण तो वळूया मॅचकडे. धावसंख्या आहे ती टोटल 16. चांगला फटका, शतक पोहोचणार का. इथून विकेट जाते, कारण ड्यू फॅक्टर इतकं फार प्रमाणामध्ये की खूप मोठी डोकेदुखी आहे. यस डीजे. तो करावा लागेल. इतक्या ड्यू फॅक्टरमध्ये त्याची फार मोठी कसरत या मैदानावरती आहे, कारण इतक्या ड्यू फॅक्टरमध्ये आम्हाला देखील चेंडूचा अंदाज येत नाही आहे. तर तिथे ते एक मोठी जबाबदारी आहे कॅमेऱ्यावरती. आर्यन दुलेचं कौतुक करावं लागेल. KTCच्या माध्यमातून कॅमेरामॅनचं जे मेन कॅमेरामॅन टिपण्याचं काम करत आहेत. 16 धावा आहेत. षटक क्रमांक 2. प्रथमेशच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. आता सूरज गुले आणि अखिल या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. एका चौकार षटकार घ्यावा लागेल, कारण आव्हान खूप मोठं आहे. 18 चेंडू 54 धावसंख्येची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. 17 चेंडू 54 धावसंख्येची गरज क्षमा असावी. एक चेंडू आपण पाहिला जो विकेट आला. 17 चेंडू 54 धावसंख्येची गरज. गोंदास तयार.
हुक करायचा प्रयत्न होता, बार भरपूर वेग होता, टिक फॉर टॅगचं उत्तर पाहायला मिळालं. अगदी फार भरपूर वेगानं चेंडू गुडले स्पॉटवर ना. हा चेंडू मात्र थोडासा खालती राहिला, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा खालती राहिला. बॅट चेंडूचा पुरेपूर संपर्क नाही आहे. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि धावसंख्या अस्थिर आहे 30 धावा. यावेळेस पंच मात्र आमच्या दिशेने वळतायत. एक खराब चेंडू येतोय. इथे धावसंख्येत बदल झाला. टोटल आली आहे 17. समीकरण बदललंय. चेंडू शिल्लक आहेत ते आता 16 आणि गरज आहे ती 53 धावांची. 16 चेंडू शिल्लक, 53 धावसंख्येची गरज. ड्यू फॅक्टर असती या मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करतोय. एक डोकेदुखी आता वाढते ती सिया 11 सहकार नगर संघाची, कारण या ड्यू फॅक्टरमध्ये फार मोठी कठीणाईला सामोरं जावं लागतंय. अंदाज घ्यावा लागतो प्रत्येक या चेंडूचा, किंवा दिशा कुठल्या दिशेने चेंडू येतोय हा अंदाज त्या ठिकाणी घेतला जातोय. धावसंख्या स्थिर आहे, 17 धावा आहेत. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 15 आणि गरज आहे ती 53 धावांची. गोंदास तयार. चांगला फटका आहे. शतक्षक फार वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होत नाहीये. एकच सिंगल मिळाली. एका सिंगलच्या साह्यानं धावसंख्या झाली ती टोटल 18. शेवटचे आता चेंडू उरलेत ते 14 आणि 52 धावसंख्येची गरज. 14 चेंडू 52 धावा. सुरुवात आपण बघितली पहिल्या सत्रामध्ये जी सिया 11 सहकार नगर संघाची. एक जबरदस्त इनिंग खेळलात आणि 69 धावसंख्या उभारली गेली. 70 धावसंख्येचं टार्गेटपर्यंत पोचायचे तो जिया त्रिशा SG स्पोर्ट्स पाली संघाला. इथून देखील एक विकेट गमावला जातोय. अजून एक धक्का लागा तो SG स्पोर्ट्स पाली संघाला. यस DJ तांडेल. पण ऐकणार आहोत आणि त्यानंतरचं तुम्हाला विश्लेषण सांगितलं जाईल दादांवरचं हे गीत. परंतु या वेळेस मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जोडली जाईल. एका सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे सरसावेल. 19 धावसंख्येवरती जाईल आणि शेवटचे आता चेंडू उरलेत ते 13, 12 आणि गरज आहे ती 51 धावसंख्येची. 12 चेंडू 51 धावसंख्येची गरज. 2 षटकामध्ये या धावा पूर्ण होतील का, की या धावा रोखल्या जातील? कारण धावांचं आणि चेंडूचं गणित बघितलं तर थोडं अंतर आहे. ऐकूया एक ते सुमधुर संगीत, जे गीत आपण ऐकणार आहोत. षटक क्रमांक 30 विनीतकडे आपण पाहतोय. विनीतला आपण पाहाल. षटक क्रमांक 30. 51 धावसंख्या रोखायची आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. मिडॉनला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. विद्युत तारेला कदाचित चेंडू ब्रश झाला असावा आणि चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्येच राहिला. नशीब साथ देत नाहीये, कारण नशिबाला आपण बघितलं तर हा चेंडू आपल्या नशिबामध्ये कदाचित या चेंडूवरती एकच धाव होती. एक धाव मिळाली. संख्या पुढे पोहोचली. धावसंख्या ती 20. शेवटचे आता 11 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावसंख्येची गरज आहे. केलाय, कट केलाय. नशिबानं साथ दिली नाहीये. अजून एक धक्का लागला जिया त्रिशा SG स्पोर्ट्स पाली संघाला. प्रथमेश बॅक टू डगआउट्स. यस DJ तांडेल.
इथे अजून एक धक्का बसतोय, अजून एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. प्रथमेश बॅक टू द गाउट्स. यस डीजे तांडेल. आदरणीय प्रवीण शेठ गोविंद बैलमारे ज्या साहेबांनी खऱ्या अर्थानं शिवसेना वाढीसाठी आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये पक्षासाठी बरंच काही दिलं आणि खऱ्या अर्थानं अजूनही सातत्यानं ते काम करतायत. असंख्य तरुणांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं ते या परिसरामध्ये काम करतायत. ते नेतृत्व खऱ्या अर्थानं आदरणीय प्रवीण शेठ गोविंद बैलमारे साहेबांचं हे गीत. यावेळेस मात्र कुठेपर्यंत चेंडू होता, पूल केलाय, एक सिंगल मिळेल, एका सिंगलच्या साहाय्यानं पुढे सरसावेल तो जिया त्रिशा एस स्पोर्ट्स पाली संघ पोहोचलाय. तो 23 धावा. शेवटचे आता उरले ते चेंडू 6 आणि गरज आहे ती 47 धावांची. 6 चेंडू 47 धावा. धावांचं आणि चेंडूचं गणित फार अंतर लांब आहे. तर विलंब करू नका, लगेचच शेवटचं आणि अंतिम निर्णायक षटक हे बाकी त्या 6 चेंडूमध्ये 47 धावसंख्येची गरज आहे. ती जिया त्रिशा एस स्पोर्ट्स पाली संघाला. सिद्धू 11 कैरे. सहा चेंडू 47 धावसंख्येची गरज. सहा चेंडू 47 धावसंख्येची गरज. कोण असतं यार. यावेळेस मात्र सरळ ऑन ड्राईव्ह केलाय, फटका समोर चेंडूला अडवलाय. कोणत्याही प्रकारची धाव इथे घेतली जात नाहीये. 5 चेंडू शिल्लक, 47 धावांची गरज. मोठा फटका खेचायचा होता. बॅटचा अगदी खालचा हिस्सा या चेंडूला ब्रश झाला. एक सिंगल घेतली जाईल. शेवटचे 4 चेंडू उरलेत आणि 46 धावसंख्येची गरज आहे. सिंगल डबल नाही या मॅचमध्ये तुम्ही वापसी करू शकत नाही, कारण आता फार उशीर झालाय. जी सुरुवात तुम्हाला आधी करायला होती ती सुरुवात तुम्ही आता करून चालणार नाहीये, कारण ज्या क्षणाची तुम्ही आधी सुरुवात करायला होती ते क्षण आता खऱ्यातनं या स्पर्धेमध्ये कमी झालेत. कारण जिथे आता तुमच्याकडे चेंडू उरलेत ते फक्त 3 आणि गरज आहे ती 46 धावांची. मोठा पल्ला पार करायचा आहे. शेवटचा निर्णायक षटक पियुष हाताळतोय आणि अजून एक डॉट बॉल येतोय. या मॅचमध्ये आता आपली मजबूत स्थिती ही मजबूत पकड आता मॅचमध्ये जरूर केली आहे. शेवटचा आता या मॅचमधला एक चेंडू उरलाय. हॅलो, धावसंख्या आहे ती 24. शेवटचा आता एक चेंडू उरलाय. एक चेंडू उरलाय. या मॅचचं आता चित्र स्पष्ट झालंय, कारण बराचसा अंतर कापायचं होतं आणि तो सिया 11 सहकार नगर या संघाचा विजयाचा मार्ग खुला करतोय. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचकडे आपण जातोय. डेबू ज्याने तब्बल 6 चेंडू 22 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 16 धावा खर्च करून 3 महत्त्वपूर्ण विकेट घेतले. तो डेब्यू ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मनोजजी पाठारे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते ही प्लेअर ऑफ द मॅचची आपण ट्रॉफी जाते. ती डेब्यूला मी आमंत्रित करतोय की आपण टॉस बॉक्सवरती ट्रॉफी घेण्यासाठी यावं. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच डेब्यू ठरतोय. 6 चेंडूमध्ये 22 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना
तब्बल 16 धावा खर्च करून 3 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. तो डेब्यू ठरतोय मॅच प्लेअर ऑफ द मॅच. सामना 3 षटकांचा राहील जो सिद्धू 11 कैरे आणि सिया 11 सहकार नगर आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना असेल. तो 3 षटकांचा राहील याची आपण नोंद घ्या. तर डेब्यू या आपण प्लेअर ऑफ द मॅच. डेब्यूला प्लेअर ऑफ द मॅचला सन्मानित करतील प्रवीण मनोजजी पठारे साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते. त्यानंतर दर्शनजी बैलमारे यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉससाठी आपण या ठिकाणी साहेबांना आमंत्रित करतोय. दर्शनजी बैलमारे यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस होईल. सिद्धू 11 कैरे आणि सिया 11 सहकार नगर हा या संघांच्या दरम्यान टॉस होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये करेन बदल आमचे गुरुवर्य प्रवीण आमची दुगाडे सरांना आपण आमंत्रित करतोय आणि जातोय एक महत्त्वपूर्ण आणि या शेवटच्या अंतिम मॅचसाठी आपण एक संधी देऊया. तिचे तांडेला तोपर्यंत टॉस या ठिकाणी होईल या दोन संघांच्या दरम्यान. सिद्धू 11 कैरे आणि सिया 11 सहकार नगर असा या दोन संघांच्या दरम्यान हा टॉस बॉक्स होती. टॉस आजच्या रात्रीतली ही शेवटची मॅच तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल. सामना 3 षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. टॉस बॉक्सवरती टॉस झालाय. टॉस सिद्धू 11 कैरे. जो काय निर्णय असेल तो निर्णय कळवा. कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय बदल. ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे तांडेल. तो सहकार नगर से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आप अपनी फील्डिंग फैलाइए. 3 ओवर का ये मैच. तो आज की रात का ये आखिरी मैच. तीन ओवर का मैच है ये. चलिए फील्डिंग लगाइए. डेबू बैटिंग करने का फैसला किया है कैरे टीम ने. तो सुपर 4 क्वालिफाई ये मैच
कैरे बनाम सहकार नगर। गेंद दीजिए। अरे गेंद दीजिए अंकित सर। अरे अंकित सर कहाँ है आप? चलिए बैटर जाइए ना ग्राउंड पर। अरे ग्राउंड पे जाइए ना, गेंद है वहां पे। चलिए मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर 3 ओवर का मैच है, सुपर 4 क्वालिफाई मैच। तो अतुल और रजत पाटिल प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी, गेंदबाजी की बागडोर संभालेंगे खुद कप्तान देवू। सहकार नगर पिछले 2-3 सालों से काफी अच्छा खेल रही है। एकदम से उभर के आई है देवू की कप्तानी में ये टीम। तो मैच की तरफ हम चलेंगे। पहली गेंद और इस गेंद को निकाला मिड ऑफ और मिड ऑन के बीच में से 4 रन। डीजे शुक्रिया। देखिए अंकित सर से जब मैंने बात की थी, उन्होंने कहा बॉल ट्रैवल होने में उतनी परेशानी नहीं है, कनेक्ट होना ये ज़रूरी है। शॉर्ट थर्ड मैन के ऊपर बेहतरीन फील्डिंग, 5 रन स्कोर कार्ड के ऊपर।
सहकार नगर भी नीचे से दो अच्छी टीमों को हराकर ऊपर आई है और सिद्धू 11 कैरे भी दो नामचीन टीमों को हराकर ऊपर आई है 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। जबरदस्त बल्लेबाजी हो रही है अतुल पाटिल की। कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद को निकाला, सीधा 4 रन। गेंद हवा में कैच होने की संभावना और ये गोल्डन फिश जाल में आ चुकी है अतुल पाटिल के तौर पर डेबू के। तो नेट नंबर 3 की पोजीशन पर सागर पाटिल, जिन्होंने वीरेश्वर वर्ज घोपुली के खिलाफ काफ़ी अच्छी बल्लेबाजी की थी।